परिसस्पर्श नारायण धारप भाग 11. ते चौघही वाड्यावर परत आले होते. त्याच खालच्या खोलीत बसले होते. थर्मासमधल्या गरम चहाचे कप अजयने सर्वांपुढे ठेवले होते. लख्ख प्रकाशात आता तो प्रथमच गुरुवांकडे पाहत होता. आता त्यांचं उतारवय, ओढलेला सुरकुतलेला चेहरा, निळसर जाड धमन्यांनी चितारलेले कृश हात सर्व दिसत होतं. मान कृश होती, कंठमणी केवढा दिसत होता. पण वार्धक्याच्या या सर्व खुणा पाहून एखाद्याने त्यांना थकलेलं गलितगात्र समजलं असतं तर त्यासारखी चूक झाली नसती. नजरेत आणि आवाजात अशी काही धमक होती की विचारता सोय नाही. त्यांनी न विचारताही अजयने आपल्या या प्रकरणाशी कसा काय संबंध आला ते तपशीलवार सांगितलं. बजा चांभाराची माहितीही त्यात आपोआप आलीच. मग गुरव बजाकडे वळले. तू अजून त्यांना सांगितलेलं नाही, ते म्हणाले. त्याने मानेने नाही खूण करताच ते म्हणाले, पण तुला माहीत आहे ना? बजा मानेनेच हो म्हणाला. मग सांग की. त्या दोघांच्यातला एकसारखेपणा आत्ता अजयला जाणवला. त्या दोघांना कशाचंही नवल वाटत नव्हतं. त्यांना कोणाच्याही वागण्याचा राग येत नव्हता. बजाचा अडाणी मागासलेपणा आणि गुरवांचा तापट तुसडेपणा दोन्ही फालतू लोकांपासूनचा त्रास वाचवण्यासाठी घेतलेले मुखवटे होते. आणि त्याला त्या क्षणी अशी एक विलक्षण पुनर्प्रत्ययाची जाणीव झाली की बजा प्रत्येक शब्द बोलण्याआधी तो काय बोलणार आहे हे आपल्याला पक्क माहीत आहे. देवीच्या देवळामागे नदीपलीकडच्या टेकडीवर जायला हवं, बजा म्हणत होता. तिथे नाहीतर सोनगडावर. शेठजींना त्याने सांगितलं नव्हतं, कोणालाच सांगितलं नव्हतं. या अभद्र आकाराने दिलेल्या धमक्या. पण आता अजय आणि गुरव येताच त्याचा धीर परत आला होता. गडावरून टेकडीवरून उतरत आलेली नदीकाठी पोहोचणारी एक पायवाट आणि गडावरच्या भुयारातून टेकडीच्या पोटात आलेली अंधार वाट, दोन्ही त्याला शेठजींच्या गोठ्याजवळ येताच दिसल्या होत्या. त्या दृश्याचा अर्थही त्याला बरोबर समजला होता. नाहीतर एखादी जुनी चिरेबंद भिंत ढासळली असेल, गुरव म्हणाले. पांढऱ्या चुन्यात चिणून बसवलेल्या, पण वर्षानुवर्षांच्या दुर्लक्षाने, वादळ वारा पाऊस पाण्याने खिळखिळ्या होऊन दर्जात उगवलेल्या रानझाडांच्या मुळांनी उखडून टाकलेल्या प्रचंड काळ्या शिळा. आपणं तिघासनी जायलाच हवं, बजा म्हणाला. तिघच? आणखी एक हवा नाही का? चौथा दाता हवा. एक अजस्त्र यंत्र, पण त्याच्या मुख्य दंडगोलाला 3च धारदार दाते. एक जागा रिकामी. त्याने दंडगोलाला नीट गती येत नव्हती. त्याचा तोल राहत नव्हता. खरं होतं, आणखी एक दाता हवा होता. आता गुरव अजयकडे वळले. त्यांच्या डोळ्यातली लाली आता कमी झाली होती. डोळ्यात एक नवल होतं, आश्चर्य, जरासा आदरही होता. वाऱ्यावर बी कसं वाहत येईल, कुठे पडेल, रुजेल, वाढेल, काही सांगता येत नाही, ते म्हणाले. आवाज खर्जातला होता पण साधा होता. तुला समजतो का याचा अर्थ? हो, अजय म्हणाला. माझ्यात काहीतरी बदल झाला आहे, पण त्यासाठी जीवघेण्या यातनातून जावं लागलं. होणारच तसं. कड्याला वळसा घालून गेलं की दम लागत नाही. उभा कडा चढला की धाप लागायचीच, पण वेळ नव्हता, घाई होती. डॉक्टरांनी त्याचं निदान मेंदूतला कॅन्सर असं केलं. तिथे रेडिएशन थेरपी घेता येत नाही, शस्त्रक्रिया करता येत नाही. किमोथेरपी म्हणजे भीक नको कुत्रावरचा प्रकार. इतके दुष्परिणाम की जगणं नको व्हावं. एवढं करून परत यशाची खात्री नाहीच. त्यांनी मला 6 महिने दिले होते, जास्तीत जास्त. तुला केव्हा समजलं हा कॅन्सर नाही ते? सोनगावच्या तिठ्यावरून तो देखावा दिसला. मग गावातले एक एक प्रकार समजले. मग डोक्यातल्या कळा थांबल्या. आधी शंका आली होती, मग माझी खात्रीच झाली. इतका वेळ गप्प बसलेले शेठजी आता म्हणाले. काय चाललं आहे हे मला अजिबात समजलेलं नाही. किल्ला काय, चौथा दाता काय, कॅन्सर काय, मला सांगा तरी. मी सांगतो, गुरव म्हणाले. सोनगडचा किल्ला ही त्याची गुरुकिल्ली आहे.
त्या जागी काहीतरी आलं, उद्भवलं किंवा रचलं गेलं. फार जुनी गोष्ट आहे ही. 600 किंवा 1000 वर्षांपूर्वीचीही असेल. त्यावेळी इथे सोनगाव नसेलही, पण उथळ संथ नदीच्या काठावर वस्ती असणारच. हाच हिंस्त्र हत्येचा प्रकार तेव्हाही झाला असणार. नशिबाने लोकांच्यात कोणीतरी जाणता निघाला. आपण नशीब म्हणतो, पण त्यामागे वेगळेच नियम असतील. फक्त ते उघड दिसत नाहीत. शरीरात रोगजंतू शिरला की त्याच्या नाशाची तयारी आणि सिद्धता आपोआप होते. त्या पांढऱ्या पेशींना तिथे जायला काही कोणी हुकूम देत नाही, पण त्या नेमक्या तिथे जमतात. या सृष्टी शरीराच्याही अशा काही अनैच्छिक प्रतिक्षिप्त क्रिया असतील. अनेकांच्या आयुष्यांना अनेक ठिकाणी व क्षणी स्पर्श करणारे, त्यांचे मार्ग बदलणारे अदृश्य प्रवाह असतील. एखाद्या उत्तेजित पांढऱ्या पेशीसारखा हा अजय नेमका सोनगावात हजर झाला आहे. बजा इथे आहेच, मीही आलो आहे. अर्थात ही उपमा अगदी ढोबळ आहे. मानवाला बुद्धी आहे. त्याने बुद्धीचा जरा जरी वापर केला तरी त्याला या अंतस्थ प्रवाहांची जाणीव होते. मान हलवत शेठजी म्हणाले, मला अर्धवटच समजलं आहे, पण अजय म्हणत होते सोनगावावर भयानक आपत्ती येत आहे. ते खरं आहे? अगदी शब्दशः खरं आहे. मग आता काय? बजा मघाशी म्हणाला तेच, आम्हा तिघांनी जायलाच हवं. गुरव जरासे हसत म्हणाले, पण आमच्यात आणखी एक हवा. एक कमी आहे हे समजतं, पण कोण आहे? पुरुष आहे का स्त्री आहे? केव्हा येणार आहे, कसा येणार आहे ते समजत नाही, पण येणार आहे हे नक्की. योग्य वेळी तो हजर होईलच, पण तोपर्यंत आम्हाला थांबून चालणार नाही. आता 1:30 वाजायला आला आहे. अर्धी रात्र तर उलटलीच आहे. हा अजय काल रात्रीही जागलेला आहे. आपण सगळेच आता जरा विश्रांती घेऊ. उद्या सकाळी नाश्ता करून आम्ही तिघं निघू. पण कुठे? शेठजी विचारत होते. आधी देवीच्या देवळात, देवीचं दर्शन घेऊ. मग मागच्या बाजूच्या टेकड्या पाहू. तिथूनच किल्ल्याकडे जाणारी वाट आहे. आणि तुम्ही इथेच थांबा शेठजी. तुमच्या मागे व्यवसायधंदा आहे. मुलं सुना नातू आहेत. जगरहाटी आहे. आम्ही तिघं कसे सडाफटिंग आहोत पहा. शेठजींना आणखी काही विचारायचं होतं, पण ते काहीच बोलले नाहीत. अजयला खून करून त्यांनी बरोबर घेतलं आणि त्या दोघांनी वरून रजया उषा शाली खाली आणल्या. खुर्च्या भिंतीपाशी सरकवल्या. चौघही त्याच प्रशस्त खोलीत आडवे झाले. झोप किती येणार होती प्रश्नच होता. सगळे एकत्रच राहिलो तर बरं, गुरव म्हणाले होते. दिवा मालवता मालवता त्याला ते शब्द आठवले. झोप येणार नाही असं त्याला वाटलं होतं, पण आडवा होताच अजयला गाढ झोप लागली. तो जागा झाला तेव्हा सूर्य चांगला वर आला होता. शेठजींची आणि गुरवांची जागा रिकामी होती. बजा डोक्यावरून शाल घेऊन झोपेत घोरत होता. रजईवर बसल्या बसल्या 2 दिवसात आयुष्यात झालेल्या अकल्पनीय स्थित्यंतराचं अजय 100व्यांदा तरी मनाशी नवल करत होता. अजय उठला. त्याने आपल्या आणि बाकीच्याही कपड्यांच्या घड्या केल्या. तो बाहेरच्या बोळात आला. मागचं दार उघडं होतं. उन्हात गुरव येरझारा घालत होते. त्यांचं स्नान झालेलं दिसत होतं. लुंगी धुतलेली होती आणि खांद्यावरचा पंचा, जी खरी लुंगीच होती, ती त्यांनी आता पेहरली होती. ओली लुंगी ते उन्हात वाऱ्यावर वाळवत होते. शेठजी जिन्याने खाली आले. वरून स्वयंपाकाचा वास येत होता. बहुधा सकाळी सकाळीच गावात फोन करून त्यांनी कोणाला तरी बोलावून घेतलेलं दिसत होतं. खोलीत जाऊन अजयने बजाला हलवलं. बजाबा उठा, तो म्हणाला. तेवढी एक हाक पुरेशी होती. दाढी स्नान उरकून अजय वर आला होता. जेवणाच्या खोलीत टेबलाभोवती शेठजी, गुरव आणि बजा बसले होते. शेठजींच्या माणसाने गोड आणि तिखट दोन्ही पदार्थ बनवले होते. चहा होता, कॉफी होती, दूध होतं, बिस्किटं होती, केळी, चिकू, सफरचंद होती, सुकामेवा होता. ज्याला जे हवं ते तो घेत होता. आग्रह नव्हता, संकोचही नव्हता. 10 वाजता ते तयार झाले. शेठजींनी त्यांना फियाट गाडीतून बाजाराच्या चौकात सोडलं. खाली उतरल्यावर गुरव म्हणाले,
शेठजी, कालच्या रात्रीच्या प्रकाराबद्दल कुठे काही बोलू नका. आमच्याबद्दलही काही बोलू नका. गडी माणसं बडबडतील, पण त्यांच्या बडबडीकडे कोणी फारसं लक्ष देणार नाही. पण तुम्ही परत केव्हा येणार? कशाचीच शाश्वती नाही, पण परत आलोच तर मात्र तुमची गाठभेट घेतल्याखेरीज राहणार नाही. आता आणखी एक ऐका. मळ्यावर रात्रीचे वस्तीला जाऊ नका. एकट्याने नको, सोबतीला कोणी घेऊनही नको. त्याला तिथे काय धिंगाणा घालायचा असेल तो एकट्यानेच घालू देत. गाडी वळून बाजारातून गावात गेली. बारके रस्ते बोळ घेत घेत ते तिघे देवळाच्या टेकडीच्या पायथ्याच्या नाल्यापाशी पोहोचले. आता अजिबात पाणी नव्हतं. दगडांचा पायपूल उघडा होता. पुलावरून ते पलीकडे आले. देवळाकडे दगडी पायऱ्या जात होत्या. 50च्या जवळपास होत्या. वर आल्यावर देवीचं लहानसं घडीव दगडाचं पांढरशुभ्र रंगवलेलं देऊळ आलं. गाभाऱ्याचं तोंड पूर्वेला होतं आणि आता उन्हाची तिरीप आली होती. आतला सारा अवकाश उजळला होता. देवीला नाव नव्हतं. ग्रामीण दैवत. मोठा तांदळा, वर कवड्यांचे डोळे, आत पितळी कठडा, चांदीच्या समया, मागची चांदीची महिरप. सारं काही उन्हाच्या तिरिपीत लखलख करत होतं. क्षणभर अजयला वाटलं, प्रकाशाचे हे किरण अंतर्गृहात पुन्हा पुन्हा परावर्तित होऊन देवीच्या तांदळ्याभोवती प्रकाशाचे एक झगमगतं वलय निर्माण करत आहेत. क्षणभर त्याला वाटलं, देवीचे पांढरे डोळे आपल्यावरच खिळलेले आहेत. आसपासचा सारा अवकाश विजेने भारल्यासारखा वाटत होता. अंगावर शहारा येत होता. मानेजवळचे केस ताठ होत होते. खण आवाज करून डोक्यावरची पितळी घंटा खणखणली. अजयच्या शरीरावरचा ताण सावकाश सावकाश ओसरला. त्याने वर घंटेकडे पाहिलं. त्या आघाताने घंटा अजूनही हलत होती. ते तिघही घंटेपासून किमान 5 फूट तरी लांब होते. अजयने एकदा बजाकडे एकदा गुरवांकडे पाहिलं. ते दोघंही त्याच्याकडे पाहत होते. त्यांची नजरानजर होताच दोघांनी माना डोलावल्या. चला, हेच मला हवं होतं, गुरव म्हणाले. देवीच्या देवळात काहीतरी खूण, काहीतरी कौल मिळेल ही माझी खात्रीच होती. आपण योग्य मार्गाने चाललो आहोत. चला. घंटानादाबद्दल अजयने काहीच विचारलं नाही. परवाच्या सकाळपासून त्याचा एका नव्या, रहस्यमय पण विलक्षण शक्तींनी भारलेल्या जगात प्रवेश झाला होता. गुरव आणि बजा त्या जगात वावरलेले होते. त्यांच्या जाण्याच्या वाटा वेगवेगळ्या होत्या, पण ते तिथे पोहोचले होते ही गोष्ट खरी होती. तो मात्र तिथे नवखा होता. अकल्पनीय गोष्टी दिसत होत्या, अवचित घडत होत्या आणि तो त्या नैसर्गिकपणे स्वीकारत होता. ते तिघे देवळामागे आले. मागे आणखी पायऱ्या होत्या. त्या पार नदीच्या घाटापर्यंत पोहोचत होत्या. घाटालाच लागून दगडी बांधणीचा जुना धक्का होता. धक्क्यात रोवलेल्या मेखेला लाकडी नाव बांधली होती. धक्क्यावर महादू कोळी बिडी पीत बसला होता. बजाला तो ओळखत होता. बजाने मान हलवताच शेवटचा झुरका मारून त्याने बिडी पाण्यात फेकून दिली. वस्तीवर निघालात बजाबा? तो उठत म्हणाला. नाही, आज गडावर पोहोचायचंय. सोड नाव. परत केव्हा येणार? सांच्याला? आधी पलाड तर सोड. दोरखंड सोडून त्याने नावेत टाकला. गुडघाभर पाण्यातून तो सराईतपणे नावेत चढला. मग या तिघांसाठी त्याने नाव वळवून धक्क्याला समांतर लावली. ते तिघं नावेत चढले. बजा मधल्या फळीवर, अजय आणि गुरव मागच्या फळीवर बसले. किनाऱ्याच्या संथ पाण्यातून महादूने नाव आधी बरीच वर नेली आणि मग तिरक्या रेषेत धार कापायला सुरुवात केली. वल्हवता वल्हवता त्याच्या बजाशी गप्पा चालल्या होत्या. याचा पोरगा, त्याची बायको, अमक्याची सून, तमक्याचा बाप, अनेक नावं येत होती. नाव अशी समोरच्या किनाऱ्याजवळ आली तसं महादू म्हणाला. बजाबा, वर चालला आहात तर वरच्या वस्तीवरच्या सोपान कदमच्या झोपडीत डोकवा की. का? तेसनी काय झालं? त्याला काय व्हायचं उरलंय? तो मेला, त्याची बाईल बी मेली. आता उरलं आहे 11-12 वर्षांचं ते एकलं पोर. संख्या का काहीतरी नाव आहे. शेजारचा बबल्या म्हणत होता,
आत्ता त्यांच्याकडेच आहे ना राहायला. रात्रीचं सारखं ओरडत उठतं, भूत भूत. लहान पोरच ते. डोळ्यासमोर असं झालं तर असं भेदरायचंच की. एव्हा ना अजय आणि गुरवही सर्व काही नीट लक्ष देऊन ऐकत होते. डोळ्यासमोर झालं म्हणजे काय? बघा, इथं माणसं मरतात, तुमच्यापर्यंत पोहोचत पण नाही. अरे वर्दी द्यायला नको का? त्याखेरीज कसं समजणार? सांगायला तरी कोण आहे आता? ते एकलं पोर. त्याच्या सांगण्यावर काय भरोसा धरायचा? ते म्हणतं रात्रीच्यात अस्वलासारखं काहीतरी झोपडीत घुसलं. पाहता पाहता आईबापांना मारलं. एव्हाना ते पोर बोंबलायला लागलं होतं. मध्यान रात्रीची वेळ, अंधार म्हणजे हा असा. वस्तीवर बोंबाबोंब झाली. आधी धावपळ. हा त्याला विचारतो, तो त्याला विचारतो. 10 गडी निसटून गेले असते गोंगाटात. मग मध्येच ते पोर किंचाळलं. तशी सगळ्यांना दिशा घावली. सोपांच्या झोपडीपाशी आले. दारापाशी थबकले की झोपडीतनं दारातून मोठी मोठी लाल रक्ताची पावलं गेली होती. आत डोकावून पाहतात तो हा रक्ताचा सडा. सोपाना, त्याची बायको दोघांची चिरफाड झालेली आणि हे एकटं पोरगं कोपऱ्यात बसून किंचाळतंय. मग बबल्याच्या बायकोला मावशे म्हणत चिकटलं. किती विचारलं तरी त्याचं आपलं एकच. अस्वलासारखं काहीतरी मागची कुडाची भिंत तोडून आत शिरलं. राव राव करत नाचत होतं. सोपाना आणि त्याच्या बायकोला जागा व्हायची सुद्धा संधी दिली नाही. वाघानं हरणाचं पोट फाडावं तसं दोघांना फाडलं. मग त्याच्यासमोर नाचलं आणि दारातून उड्या मारत गेलं. अजूनही रात्रीचं ते पोर केकाटत उठतं, भूत भूत. बजाबा जरा जाता जाता डोकवा त्याच्या झोपडीत. काय? बघतो ना, जरूर पाहतो, बजा म्हणाला. नाव पलीकडच्या काठाला लागली. 10-12 वाळूची पोती रचून तात्पुरता धक्का केला होता. परतीसाठी 5-7 जण पोत्यावर उभे होतेच. नावेतून उतरणाऱ्या या तिघांकडे त्यांनी नवलाने पाहिलं नसतं तरच विशेष. लक्ष वेधून घेण्यासारखं ते त्रिकूट होतं खास. वाटेवरच आहे वरची वस्ती, पाहू ती झोपडी, बजा म्हणाला. वाटेवर नसती तरी जावं लागलं असतं, नाही का गुरव? अजय म्हणाला. 2 मोठी माणसं मारली तर मग त्या लहान पोराला हात का नाही लावला? गुरव मानेनेच होची खूण करत होते. त्यांच्या आसपास ज्याला खालची वस्ती म्हणायचे ती होती. मागे पुढे झालेली 15-20 घरटी, काही कुडाची, काही रिफाडाची, काही मातीच्या विटांची. आसपास त्यांची 1-2 बिघे जमीन होती. पोरी बायका शेती करत. बाप लेक खाली गावात बिगारीसाठी जात. वाट वस्तीतून चढत वर गेली. उन्हं तापायला लागली होती. या टेकड्या बोडक्या होत्या. केव्हाचा तरी प्राचीन काळचा ज्वालामुखीचा उद्रेक. त्याचा तप्तरस गोठून टेकड्या झाल्या होत्या. खडकात बुडबुडे होते. अभ्रकाचे खनिजाचे कण उन्हात चमकत होते. 200-300 फूट चढल्यावर वाट उत्तरेकडे वळली. तिकडे लाल मातीच्या टेकड्या होत्या. झाडी होती, वस्ती होती. वरची वस्ती ही तर खालच्या वस्तीपेक्षाही लहान होती. किंवा झोपड्या विखुरलेल्या असतील, किंवा जराशा दुर्गम जागीही असतील. त्यांचे बहुतेक व्यवसाय कायद्याच्या रेषेपलीकडचे होते. दारूभट्ट्या चालवतील, राखीव वनक्षेत्रातील जनावरं मारतील, राखीव जंगलातील झाडं तोडून लाकडं विकतील. 5-7 जणं कधीकधी वाटमारीही करतील. त्या सोपाना कदमाच्या झोपडीची वर्दी द्यायला ते खाली गावात पोलीस चौकीवर जाणार? अर्थात नाही. आणि इथले सर्व लोक दिवसाचे हमखास वस्तीवरच असणार. आता नुकतेच झोपेतून उठत असणार आणि कामावरून परत आलेले असणार. पहिल्याच झोपडीच्या पालाजवळच्या मोठ्या सपाट दगडावर 40च्या आसपासचा एक रांगडा माणूस दातवण करत बसला होता. त्या तिघांनी जाताना त्याच्याकडे फक्त एकदा वळून पाहिलं. एक बैरागी, एक साहेब, एक पाहुणा, तो स्वतःशी पुटपुटला. दातातली काडी तशीच ठेवून तो उभा राहिला. सावकाश या तिघांच्या मागे निघाला. त्यांनी मागे वळून पाहिलंही नाही. वाटेत आणखी टपऱ्या लागल्या. काही बंद होत्या, काहींच्यातून माणसं होती. काहीतरी खुणवाखुणवी झालेली असणार.
एकाचे दोन, दोनाचे चार होता होता त्यांच्या मागून 12-14 जण येत होते. ती सोपानाची झोपडी. दंडा उचलून गुरवांनी दाखवलं. मग अजयला समजलं, आपण जरा लक्ष दिलं असतं तर आपल्यालाही ते ओळखता आलं असतं. काचेचा आरसा उन्हात फिरवताना कोण जमला की मध्येच उन्हाची तिरीप डोळ्यांवर यावी तसं होतं. त्याची खात्री झाली होती की झोपडी सहज ओळखता आली असती. मागे जमलेल्या लोकांकडे त्या तिघांचं लक्ष नव्हतं. झोपडीजवळ पोहोचताच गुरवांनी हातातल्या दंड्याने दार आत ढकललं. पत्र्याचं दार कर कर आवाज करत आतल्या भिंतीवर आपटलं. ते तिघे आत गेले. एका उद्ध्वस्त संसाराचं चित्र. मधली माती काळपट डागाने माखलेली, कोपऱ्यात रचलेली मडक्यांची डगर कोसळून फुटलेली, काही डागाळलेले कपडे, चिरगुट, गोधड्या, एक लहान सदरा. दारूच्या स्फोटानंतर जसा एक खवखवणारा झोंबणारा वास हवेत तरळत राहतो तसा एक दर्प झोपडीत भरून राहिला होता. समोरची भिंत तुटून आत कलंडली होती. आत काही नाही, गुरव म्हणाले. ते तिघे बाहेर आले. बाहेर 10-15 पावलांवर 12-15 माणसं सावधपणे उभी होती. वेगवेगळ्या वेशात तपासासाठी येणाऱ्या CID पोलिसांशी ते परिचित होते. या तिघांचे वेश त्यांना तसेच नकली वाटत होते. ती बबल्याची झोपडी. गुरवांनी बोट केलं. ते तिघे तिकडे निघाले. झोपडीच्या दाराशीच बबल्या आणि त्याची बायको दोघं उभे होते आणि त्या दोघांमधून एक सावळा, रडलेला, घामेजलेला पण तरतरीत चेहरा डोकावत होता. हा चौथा दाता. अजयची मनोमन खात्री झाली. या विश्वासाला काहीही कारण नव्हतं, काही पुरावा नव्हता, पण त्याचं मन आता तर्काच्या, कार्यकारण भावाच्या, रॅशनल विचाराच्या पातळीवर काम करतच नव्हतं. तो त्या मुलाकडे पाहून हसला. एखादा अतिप्रखर प्रकाश दिसल्यासारखे, दिपल्यासारखे त्या चेहऱ्यातले डोळे आधी एकदम मिटले, मग सावकाश उघडले, मोठे झाले. मग त्याच हास्याचं प्रतिबिंब त्या सावळ्या चेहऱ्यावरही उमटलं. बबल्या आणि त्याची बायको यांच्यामधून धक्काबुक्की करत एक जरासा उंच, किडकिडीत अंगाचा, सावळ्या रंगाचा, मळक्या फाटक्या कपड्यातला मुलगा बाहेर आला. त्या दोघांच्या मध्ये उभा राहिला. अजय आणि बजा यांनी सर्व बोलणं गुरवांवरच सोपवलं. हा सोपानाचा पोरगा संक्या, हो ना? त्यांनी विचारलं. आता त्यांचा आवाज खर्जातला पण साधा होता. मागे न पाहताही त्या तिघांना समजलं होतं की आपल्याला आता गर्दीने घेरलं आहे. पण या क्षणाइतकं बेफिकीर, बिनधास्त अजयला कधीही वाटलं नव्हतं. बबल्या धरून सारे लोक उर्मट नजरांनी त्यांच्याकडे पाहत होते. त्यांच्या प्रश्नाला काहीच उत्तर आलं नाही. हो हो, मीच संक्या, तो मुलगा अचानक म्हणाला. आईला चुप, त्याच्या हाताला हिसका देत बबल्या म्हणाला. बबल्याकडे पाहून एखाद्या काळ्या घुशीचीच आठवण होत होती. बारीक लाल डोळे, निमुळती हनुवटी, पुढे आलेले ओठ आणि दात, लांबट डोकं, दाढी कराकरा खाजवत बबल्या म्हणाला. समजा असला, तुमचं काय देणं घेणं? बारीक किनरा आवाज. त्याही आधी तुम्ही कोण? इथे कशासाठी आलात ते सांगा. मागच्या अंगाने एक रांगडा उर्मट आवाज आला. काय बापाची पेंड लागून गेली आहे का असं या घरात घुस त्याला विचार करायला? गुरव बजाकडे आणि अजयकडे पाहून जरासे हसले आणि सावकाश फिरले. त्यांचा आवाज अजूनही सौम्य, जरासा खर्जातला, थंड होता. कानावर आलं की या संक्याचे आईबाप त्याच्या नजरेसमोर कोणा रानटी जनावराने मारले म्हणून चौकशी करायला आलो होतो. आणखी एक सांगतो, आमचा पोलीस पाटलांशी, मामलेदारांशी, CIDशी कोणाशीही संबंध नाही. झोपडीत काय झालं ते संक्याला विचारायला आलो आहोत. अहो, इथे माणसाला काय किंमत हो? रोज एखाद दुसरा खपतो, त्याच्या जागी आणखी कोणी येतो. सोपाना काय असा राजा लागून गेला होता की तपास करायला एवढे लांबवर आलात? हा बजावा गावातला आहे. तुम्ही दोघं नवखे दिसता. कशाला ही चौकशी? तो सोपाना जगला काय नि मेला काय याची जर तुम्हाला एवढी कमी फिकीर असली तर मग त्याच्या पोराची कशाला काळजी करता? समजा आम्ही त्याला आमच्याबरोबर नेलं, इथं कोणाचं काय बी नसतं.
संख्याला बरोबर न्यायचं म्हणता. ज्याच्याकडे वस्तीची दादागिरी होती तो हनुवटी खाजवत डोळे बारीक करून म्हणाला. बऱ्याच गोष्टी एकापाठोपाठ एक झपाट्याने झाल्या. बबल्याच्या हाताला एक जोराचा हिसका मारून संख्याने समोर झेप घेतली. 5-7 पावलात तो अजय आणि गुरव यांच्यामध्ये येऊन उभा राहिला. वा राव, आम्ही त्याला 15 दिवस पोसला, जेवा खायला घातला, त्याचे पैसे कोण देणार? अजय, 50 रुपये. गुरव म्हणाले. एवढ्याने मिटत नाही साहेब, वस्तीचा दादा म्हणाला. आज नाही तर उद्या चौकशीला पोलीस येणारच. सोपानाच्या पोराची चौकशी केली तर काय सांगायचं? 3 आले आणि घेऊन गेले म्हणून. वा वा, पोलीस आम्हालाच बेड्या ठोकतील. त्याची काहीतरी तरतूद करा की. आता ते चौघे 4 बाजूंनी पुरते घेरले गेले होते. अजयच्या पाकिटातल्या नोटा पाहून ते लालचावले होते. सोपं सावज आपल्या पायांनी दाराशी चालत आलं होतं. गुरव काही बोलायच्या आधीच अजय पुढे होत म्हणाला. तुमची कल्पना आहे तसं काही नाही. आम्ही संख्याला खाली सोनगावात नेणार आहोत. सरकारी दप्तरात त्याची अनाथ म्हणून रितसर नोंद करणार आहोत आणि मग पालक म्हणून मी जबाबदारी घेणार आहे. आम्हाला काही दूधखोळे समजलात की काय राव? पोराला घेऊन गेलात. कोण येतं तुमच्या मागे तुम्ही काय करता आणि काय नाही पाहायला? सांगितलं तशी आधी आमची सोय करा, मग जायच्या गोष्टी करा. अजयने एकदाच संख्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर काळजी भीती तर नव्हतीच, उलट एका अपेक्षेने डोळे चकाकत होते. पुढे काय होणार ते त्याला कदाचित माहीतही असेल. मोठमोठ्या डोळ्यांनी तो एकदा गुरवांकडे आणि एकदा समोरच्या गर्दीकडे पाहत होता. मान हलवत गुरव म्हणाले. ते तसं ऐकणार नाहीत अजय, त्यांना ती भाषा समजतच नाही. या, तुमची सोय करतो. आपण सोपानाच्या झोपडीत बसू. ये रे संख्या. अजय, बजाबा, तुम्ही दोघं इथेच थांबा. संख्याचा हात धरून गुरव सोपानाच्या झोपडीकडे निघाले. 1-2 सेकंद मंडळी होती तिथेच अनिश्चितपणे उभी राहिली आणि मग सगळे त्यांच्या पाठोपाठ झोपडीत गेले. संख्याने एकदाच मागे वळून अजयकडे पाहिलं. डोळे मिचकावले. बजा अजयकडे पाहून मान हलवत होता. त्या रात्री काय पाहिलं ते आता गुरव संख्याला विचारणार आहेत. पुन्हा एकदा अजयला ती पुनर्प्रत्ययाची विलक्षण जाणीव झाली. त्याला पुढचंही समजलं. त्या झोपडीत हलकल्लोळ माजणार होता. कारण आत्ताची संख्याची आठवण साधी असणार नव्हती. तो प्रत्यक्ष त्या अनुभवातून जाणार होता. झोपडीतून अचानक प्रचंड आवाज आला. त्यामागोमाग लोकांचा आरडाओरडा, बोंबाबोंब, शिवीगाळ, धक्काबुक्की. मग झोपडीतून आधी बाहेर पडण्यासाठी जीवघेणी यातायात. आतून लोक झोकांड्या खात ओरडत बाहेर आले. इकडे तिकडे न पाहता धूम पळत सुटले. पाठीमागे एखादा भयंकर राक्षस लागल्यासारखे. वरच्या वस्तीतून ते चौघे आणखी वर आले होते. सोनगडच्या ढासळलेल्या तटाच्या सावलीत बसले होते. यंत्राच्या दंडगोलात आता चौथा दात आपल्या ठिकाणी बसला होता. गती लयदार, सफाईदार झाली होती. तुला माहीत आहे आपल्याला कुठे जायचं आहे? गुरवांनी संख्याला विचारलं. तो मानेनेच हो म्हणाला. माझ्या आईला बापाला त्याने ठार मारलं, त्याला ठार करायला जायचं आहे. संख्या न अडखळता म्हणाला. आमच्याबरोबर कसा काय आलास? अजयने विचारलं. तुम्ही दोघं नाही तर 3 येणार हे मला माहीत होतं. कधी रात्री स्वप्नात दिसायचं, कधी झोपडीच्या दारात एकट्याने बसलेलं असताना कोणीतरी हाक मारतंय असा भास व्हायचा. स्वप्नात कधी जुना वाडा यायचा, त्यात तुम्ही होतात. अजय, एकदा एक मोठं देऊळ आलं होतं, त्याच्या कमानीत तुम्ही होतात. गुरव, नाहीतर झोपडीत तुम्ही. बजा, मला माहीत होतं तुमच्यातलं कोणीतरी मला न्यायला येणारच. माझं नाव अजय, हे गुरव, हे बजाबा. अजय म्हणाला. संख्याने नुसती मान हलवली. संख्या 11 वर्षांचा, तो स्वतः 26, बजाबा 50चा आणि गुरव 70चे. आपल्या चौघात काय समान आहे? जन्म, घराणी, संस्कार, समाजाशी संबंध सर्व संपूर्ण वेगवेगळं होतं.
तरीही ते चौघे किती सहजपणे, किती नैसर्गिकपणे एकत्र आले होते. मला खरंच खाली गावात नेणार? नको, बजा म्हणाला. आता परत जायला वेळ नाही. तुम्ही इथेच बसा. मी खालच्या वस्तीतून भाजी भाकरी घेऊन येतो. गडावर पाणी आहे. आता काम अर्धवट सोडायचं नाही. बजा उठला. डोक्याचं मुंडासं नीट करत खाली गेला सुद्धा. गुरव काहीच बोलले नाहीत. दगडी तटाला पाठ लावून ते शांतपणे बसले होते. डोळे मिटलेले होते, पण ते झोपलेले नव्हते. बजाबा माझ्या वस्तीतून एकट्याने जाणार? संक्या म्हणाला. त्याला पाहिलं की ते दार बंद करून आत बसतील. डोळे न उघडताच गुरव म्हणाले, संक्या माझ्या शेजारी भिंतीला पाठ लावून बस. तो तसा बसताच ते म्हणाले, आता डोळे मीट. आपल्याला कोणाचा काटा काढायचा आहे माहीत आहे ना? आता सांग काय दिसतं ते. सावकाश सांग, घाई गडबड नको. संक्या त्याच्या बालिश पोरकट आवाजात बोलायला लागला आणि त्याचे शब्द उच्चारले जात असताना बरोबर तीच चित्र अजयच्या डोळ्यासमोर उमटत होती. त्या जागा त्याने आजवर कधीही पाहिल्या नव्हत्या. तरीही रात्रीची वेळ, अंधार, टेकड्यांमध्ये आणखी गडद अंधार. त्या अंधारावरही डाग पडावा अशी एक काळी सावली टेकड्यातून सरकत सरकत खाली येत आहे. ती कधी 2 पायांवर चालते, कधी 4 पायांवर चालते. जमिनीला नाक लावून हुस्स आवाज करत श्वास घेत आहे. वासावरून कोणाचा तरी माग घेत चालली आहे. वरच्या वस्तीच्या विखुरलेल्या झोपड्या खाली दिसायला लागतात. एखाद्या झोपडीत एखाद्या मिणमिणत्या दिव्याचा प्रकाश दिसत आहे. ती सावली खडकासारखी निश्चल होते. फक्त लाल तापलेल्या गुंजासारखे डोळे खालच्या देखाव्याचा वेध घेत असतात. त्यातल्या एका झोपडीवर ती तापलेली नजर एकाग्र झालेली असते. मग ती सावली झपाट्याने खाली सरकते. 12-12, 15-15 फुटांच्या झेपा टाकत फुसफुस करत ती येते आणि त्या एका झोपडीच्या मागच्या भिंतीवर इतक्या जोरात आदळते की त्या दणक्याने भिंत आत कोसळते. आत अर्धवट प्रकाश आहे. 3 आकार झोपलेले आहेत. भिंत कोसळण्याच्या आवाजाने तिघेही काहीतरी ओरडत जागे होतात. अंगावरच्या पांघरुणातून बाहेर यायला हातपाय झाडायला लागतात. त्या काळ्या आकाराचं खरं लक्ष असतं कोपऱ्यात अंगाचं मुटकुळं करून बसलेला एक लहानसा मुलगा. राव राव डरकाळ्या फोडत तो जनावराचा आकार 2-3दा त्या पोरावर झेपावतो, पण प्रत्यक्ष झेप घेत नाही, घेता येत नाही. मध्ये काहीतरी येतं. मग हिंस्त्र संतापाने ते जनावर धडपड करणाऱ्या 2 मोठ्या माणसांवर तुटून पडतं. शरीर फाडली जातात. रक्तामासाचा सडा पडतो. पण सर्व वेळ ती लाल नजर कोपऱ्यातल्या पोरावर खेळलेली असते. त्यालाच ठार मारायला ते जनावर आलेलं असतं. पण नाही, काही केल्या ते जमत नाही. लोकांचा गलका वाढतो तशी शेवटची एक डरकाळी फोडून ते रक्तमास तुडवत झोपडीचं दार लाथाडून अंधारात गडप होतं. आता ते झोपडीच्या मागे आलं आहे. दबा धरून बसलं आहे. पण ती संधी गेली ती गेली. चित्रपट्टी सरकावी तशी अनेक चित्र सरकतात. रात्रीचं ते जनावर ते पोर असलेल्या झोपडीभोवती सारखं घिरट्या घालत असतं. पण ते झोपडीजवळ आलं की पोर भूत भूत म्हणून किंचाळतं. सारी माणसं जागी होतात. पहा पहा, पुढे पहा. संक्या थांबताच गुरव म्हणाले, झोपडीतलं काम जमलं नाही की ती सावली झेपा घेत टेकडीवर येते. उभे कडे वाळू सरकणाऱ्या दरडी सहज पार करते. सोनगडच्या तटावरून फुसफुस आवाज करत लांब शेपटी मागे आपटत येरझरा घालत असते. मग तटावरून आत उतरते. आत जुन्या भग्न इमारती आहेत. देवड्या आहेत. लहान लहान खोल्या आहेत. गणपतीचं, शंकराचं, देवीचं, मारुतीचं अशी लहान लहान देवळं आहेत. देवळातल्या देवांना खरी भक्ती, खरी पूजा अर्चा केव्हाच मिळालेली नाही. त्या पाषाणाच्या प्रतिमाच राहिल्या आहेत. त्यांच्यात जर काही शुभशक्तीचा अंश असता तर त्या काळ्या सावलीला गडाच्या वास्तूचा असा बिंदिक्कत वापर करताच आला नसता. मागे एक लहानसा उतार खाली जातो. खाली एक लहानसं टाकं आहे.
तिथेच अंधारात एक कपार आहे. त्या काळ्या कपारीत ती काळी सावली गडप होते. संक्या आणि त्याच्याबरोबरच अजयही झोपेतून जागे झाल्यासारखे खडबडून जागे होतात. तिथे आपल्याला शोध घ्यायला हवा, गुरव म्हणतात. बरोबर 2:30 वाजता बजा परत आला. त्याचा तो जाड कोट, डोक्याचं ते मुंडासं, उन्हातून आल्याने तो घामाघूम झाला होता. गुरवांच्या समोर त्याने हातातलं शिंकाळं ठेवलं. शिंकाळ्यात एका पांढऱ्या कापडाखाली जाड जाड जोंधळ्याच्या भाकऱ्यांची चळत होती. एका द्रोणात लाल भडक चटणी होती. पत्रावळीत कोरडी भाजी गुंडाळलेली होती. चटणी भाजीच्या खमंग वासाने अजयला आपल्याला किती भूक लागली आहे याची जाणीव झाली. गुरवांनी अन्नावर कपडा टाकला. शिंकाळं संक्याच्या हातात दिलं. ते उठले. वर गडावर पाण्याच्या टाक्या आहेत, तिथे खाऊन घेऊ, मग पाहू, चला. तटाला वळसा घालून ते वर जाणाऱ्या पायऱ्यांपाशी आले. पूर्वी त्या 2 बुरुजात कधी काळी भक्कम लाकडी दरवाजा असेलच. आता त्याची काही खूण नव्हती. वरची कमानही ढासळली होती. बुरुजांचे माथे उघडे पडले होते. वर रानगवत, रानझाडं माजली होती. कधी काळी इथे पहारे बसले असतील. तासा प्रहरांचे टोल दिले गेले असतील. येणारा जाणारा हटकला गेला असेल. घोडे, खेचरं, हमाल यांची ये-जा झाली असेल. रसद, दाणा गोटा, दारू गोळा, पाणी, ज्वारी, बाजरी, मीठ, मिरची, गूळ, तेल यांचे साठे झाले असतील. किल्लेदार, पुजारी, सेवेकरी, नाईक, शिपाई, गडी यांचे पगार झाले असतील. दसऱ्या पाडव्याला जरीपटका फडफडला असेल. गणपती, नवरात्राचे सण साजरे झाले असतील. आता सारं मागे गेलं होतं. आता सर्वत्र एक उदास शांतता होती. ती केवळ त्या चौघांच्या पायरवाने भंग पावत होती. 50-60 पायऱ्या चढून ते वर आले. वर इमारतीची केवळ टर्फलं उरली होती. वरचे सर्व मजले कोसळले होते. भिंती उकलल्या होत्या. झाडं, झुडपं, गवत, तण माजलं होतं. तिकडे अजयने पाहिलंच नाही. मैदानाच्या मागच्या बाजूला पाण्याचं टाकं होतं. आसपास झाडं नव्हती. पाण्यावर शेवाळ वगैरे नव्हतं. उतरायच्या पायऱ्या मात्र शेवाळाने बुळबुळीत झाल्या होत्या. पाणी गार, अत्यंत चवदार होतं. त्यांनी हातपाय धुतले, थोडं पाणी पिऊन घेतलं. मग टाक्याच्या काठावरच ते जेवायला बसले. संक्याने 4 भाकऱ्यांवर भाजी चटणी काढून घेतली. इथे औपचारिकपणा कसा तो नव्हताच. भाकरी खाताना अजयला लहानपणीच्या आठवणी येत होत्या. कितीतरी दिवसात तो अन्नावर असा तुटून पडला नव्हता. गुरव त्यांच्या संथ हालचालींनी खात होते. आत्ताच काय खायचं ते खाऊन घ्या, नंतर पुन्हा वेळ होणार नाही, ते म्हणाले. पण बाकीच्या तिघांना ते माहीतच होतं. 4:30 वाजता अजय संक्याला म्हणाला, चल चक्कर मारून येऊ, या दोघांना बसू दे तिथे. ते दोघं फिरत फिरत माचीवर आले. तिथे एक लहानशी खोली होती. मोकळ्या जागेत 4 फूट उंचीचा एक दगडी चौथरा होता. ते माचीच्या तटावर आले. खालच्या टेकड्या, त्याखालची नदी, देवीचं देऊळ, मग गावाची घरं, ध्वजस्तंभाचं मैदान, मग गावातून वर चढत जाणारा रस्ता आणि लांब वरची तिठ्यावरची हॉटेलची इमारत. तिठ्यावरून जाणारी खेळण्यातल्या गाडीसारखी दिसणारी लहान लाल बस. सगळं इथून दिसत होतं. हाच दंतेरी तट त्याला तिठ्यावरून दिसला होता. त्या क्षणी रहस्यमय वाटणाऱ्या अनेक गोष्टींचा उलगडा झाला होता. पण आणखी नवी रहस्य पुढे आली होती. संक्या, तुला माहीत आहे तू इतर मुलांपेक्षा वेगळा आहेस? हो. केव्हापासून माहीत आहे? 2 वर्षांपूर्वी मला बाबांनी बजाबाकडे नेलं होतं. फेफरं आल्यागत व्हायचं. तोंडाला फेस यायचा. हातापायांच्या आकड्या वळायच्या. दातखिळी बसायची. बजाबाने काहीतरी अंगारा का काहीतरी दिलं. त्याने बरा झालास? माहीत नाही. बजाबा म्हणाला होता, 2 दिवसांनी सकाळचा चुपचाप ये. बाबांना आवडलं नसतं मी एकटा गावात आलो तर. पोलिसांची नजर सारखी असते आमच्या वस्तीवर. बजाबाने गळ्यात घालायला एक ताईत दिला. मग तेव्हापासून फेफरं यायचं बंद झालं. संक्याने गळ्यातला काळ्या दोऱ्यात बांधलेला ताईत दाखवला. पण तेव्हापासून मला काही काही दिसायला लागलं.
एकदाच बाबांपाशी बोललो तर मरेपर्यंत बडवून काढलं त्यांनी. त्यांना वाटलं ट्रंकेतल्या बाटलीतली दारूच मी चोरून प्यायलो होतो. तेव्हापासून कोणाशी एक शब्द बोलत नाही, पण फार भीती वाटते. त्याचा लहानसा चेहरा चुरमुडला. अजयने नकळतच त्याच्या खांद्यावर हात ठेवला. एक आवंढा गिळून संक्या बोलायला लागला. बजाबाकडे आठवड्यातून एकदा तरी जायचोच, पण मग खाली गावात जायचीच भीती वाटायला लागली. कधी कधी आसपासची सर्व घरं दिसेनाशी होत. त्यांच्या जागी मधमाशांच्या पोळ्यांसारखी चिकट सोंगडी दिसत. मोठी पोळी, 4-4 फुटी मधमाशा, मुठी एवढे चकचकते नक्षीदार डोळे, तलवारीसारख्या नांग्या, नाहीतर कधी कधी सर्व घरं जळून खाक झाल्यासारखी दिसत. सगळीकडे राख, काळा भुगा आणि असा भाजलेल्या मांसाचा वास. नाहीतर कधी कधी घरं नेहमीसारखीच दिसत, पण दाराखिडक्यातून माणसं दिसत नसत, काही बाही डोकावताना दिसत. बोलता बोलता संक्याचा चेहरा घामाघूम झाला होता. सारखी भीती वाटायची. मग बजाबाचा ताईत हातात घट्ट धरून बसायचो. मग वर्षभरापूर्वी देवळातले ते म्हातारे बाबा दिसायला लागले. फरक एकदम समजला, हे आपल्या बाजूचे आहेत. मग टपरीतला बजाबा दिसायला लागला आणि गेल्या 1.5-2 महिन्यात तुम्ही दिसायला लागलात. कधी काम करताना, कधी गाणं ऐकताना, कधी रस्त्याने जाताना. मग मला धीर आला. समजलं हे सगळे आपल्याच बाजूचे आहेत. आपोआप कळलं, तुमच्यापैकी कोणीतरी मला न्यायला येणार आहे. मी रोज तुमची वाटच पाहत होतो. मग जरा पुढे सरकत संक्या म्हणाला, बाबा आई वाईट माणसं होती का हो? चांगली नव्हती का? त्यांच्या मरण्याचं मला वाईट कसं वाटत नाही? अजय त्याला कसं सांगणार की ज्या घरात तो जन्मला होता, वाढला होता, तिथे श्रेय, निस्वार्थ, त्याग, माया, ममता, करुणा अशा सौम्य मृदू भावनांना थाराच नव्हता. समाजाच्या कडेकडेवर वावरणारे, मारा नाही तर मरा अशा जंगल न्यायाने राहणारे त्याचे आईवडील, ते त्याच्याकडे फक्त भावी उपजीविकेचं साधन म्हणूनच पाहत होते. त्यांच्याऐवजी कदाचित तोच एखाद्या दुर्दैवी अपघातात गेला असता तर त्यांनीही नावापुरता शोक केला असता. चला खायला एक तोंड कमी असा सुप्त विचार मनाशी केला असता. नाही, तो संक्याला हे सांगू शकत नव्हता. तुला खरा शोक होत नाही कारण तू त्यांच्यापेक्षा वेगळा आहेस आणि तुला तुझं वेगळेपण माहीत आहे. तुझ्यातला फरक तुला एवढ्या लहान वयात समजणार नाही. तुला समजतं का की आपण चौघही जरा वेगळ्या प्रकारचे लोक आहोत. तू, गुरव, बजाबा, मी. मला एकदम घरी आल्यासारखं वाटलं. संक्या सहज म्हणाला. लहानपणापासून एकट्या एकट्याने आयुष्य घालवलेल्या अजयच्या काळजाला ते शब्द एकदम जाऊन भिडले. संभाषणाने हे भलतंच वळण घेतलं होतं. तिकडे ती विमल आणि इथे हा संक्या. त्याच्या डोक्यावर एक चापटी मारत अजय म्हणाला, जाऊया का परत? गुरव काय म्हणतात ते पाहू. तुम्हाला भीती वाटते का पुढे काय होणार आहे त्याची? संक्या बालवयाच्या निर्मळ मोकळेपणाने बोलत होता. अजय बोलला काही नाही, फक्त मानेनेच त्याने खून केली. हो,